रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। मी प्रथमतः सर्वांना नमस्कार करतो आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती जुन्नर सार्वत्रिक निवडणूक 2026 या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी ऑफिसच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या पाणीदार आमदारांच्या सौभाग्यवती गौरीताई, जिल्हा परिषदच्या उमेदवार कल्पनाताई, त्याच्यानंतर निवृत्ती शेठ काळे असतील, पठारे शेठ असतील, शिंदे शेठ असतील, अनेकही मान्यवर बोरी आणि पारगाव मधून अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। असो सर्वांचं नाव घेऊन मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कल्पनाताई मला आणि बडेताईंना जी उमेदवारी देऊन आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्याबद्दल मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, आपल्या तालुक्याचे पाणीदार आमदार अतुलदादा असतील, तालुक्याचे अध्यक्ष पांडुरंगराव पवार असतील, यांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी आमच्यावर वाढलेली आहे। आणि अनेक आता येथे मार्गदर्शन करणाऱ्या लोकांनी आमची जबाबदारी अजूनच वाढवलेली आहे। 100% आमच्यामध्ये ते गुण आहेत आणि ते गुण आम्हाला दाखवण्याची संधी पुढील काळात आपण सर्वांनी आम्हाला द्यावी अशी विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। गावामध्ये मर्यादित काम करण्याची संधी मला मिळाली। माझ्या सौभाग्यवतींना गावाने सरपंच पद बहाल केल्यानंतर मी स्वतःचा वेळ आणि अर्थ खर्च करून गावाच्या विकासासाठी चांगले चांगले निर्णय घेतले की ते निर्णय समाजासाठी उपयोगी येतील। पद हे नुसती मिरवणुकीसाठी नाहीत। माझे वडील पारगाव गावचे सरपंच, माजी सरपंच स्वर्गीय शिवाजीराव नानाजी चव्हाण हे स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके साहेब यांचे खंदे समर्थक होते। हे या सर्व आपल्या तालुक्याच्या पुढाऱ्यांना किंवा जे सार्वजनिक जीवनामध्ये काम करतायत त्या लोकांना म्हणजे माहीत आहे। तर ते नेहमी म्हणायचे की पद हे मिरवण्यासाठी नाही, तर पद हे लोकांची सेवा करण्यासाठी आहे। आणि ती सेवा करता येत असेल, तुमच्याकडे तो वेळ असेल किंवा तुमच्यामध्ये ती शक्ती असेल तरच पद स्वीकारा, अन्यथा नुसतं रुबाब करण्यासाठी किंवा दुसऱ्याला नाव ठेवण्यासाठी, दुसऱ्याला त्रास देण्यासाठी तुम्ही ती पद घेऊ नका। किंवा आपण अनेक उदाहरणं पाहतो की पद मिळाल्यानंतर सेवा करण्याऐवजी मेवा कसा मिळेल याच्याकडे बऱ्याचशा लोकांचा कल असतो आणि तो आपल्याला स्पर्शही, मेव्याचा स्पर्शही आपल्याला होता कामा नये अशी एक वडिलांकडून प्रेरणा घेऊन मी ग्रामपंचायत किंवा आमच्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या गावांमध्ये मित्र परिवारामध्ये असं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्याचंच उदाहरण आता आमच्या गावचे माजी सरपंच शिवाजीरावांनी उदाहरणं 2-3 देऊन सांगितली। आताही मी हे पद याच्यासाठी तुमच्याकडं देण्याची विनंती करत आहे। तुम्ही मला त्या पदावर बसण्याची संधी मला द्यावी की याच्यासाठीच की मला काही मान सन्मान माझा कमी नाही। आताच गौरीताईंनी सांगितलं की तालुक्याचे पाणीदार आमदार नेहमीच इकडे काळे साहेब असतील किंवा आमचे बंधू विकासराव चव्हाण असतील
दुसरे बंधू प्रकाश शेठ चव्हाण असतील की अनेक मित्र परिवार, माझा मित्र परिवार, आम्ही नेहमीच आमदारांशी जोडलेलो आहोत. अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आमदार साहेब असतील, पांडुरंग पवार असतील, या कामाच्या किंवा याच्या दृष्टीनेच आम्ही नेहमी चर्चा करीत असतो. इतर फालतू गोष्टींमध्ये कधीही वेळ, हा पक्ष असा आहे, तो पक्ष असा आहे, हा उमेदवार तसा आहे, कधीच वेळ घालवित नाहीत. जी काही चर्चा करायची ती फक्त विकासाच्या आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद कसा प्राप्त होईल याच्यासाठीच ती चर्चा करायची. आणि हे पद मी तुमच्याकडे याच्यासाठी तुम्हाला मला द्या, किंवा मला या पदावर बसण्याची संधी तुम्ही मला द्या, की मलाही जसा माझ्या आणि माझ्या जवळच्या लोकांच्या चेहऱ्यावरती मी जसा आनंद पाहतोय की जे कामं आपण किंवा जे निर्णय आपण पक्षाच्या किंवा वरिष्ठांच्या माध्यमातून घेऊ, त्या निर्णयाचा फायदा वैयक्तिक माझ्या कुटुंबाला किंवा एखाद्या माझ्या जवळच्या माणसाला न होता तो सार्वजनिक सर्व तळागाळातील लोकांना त्याचा फायदा व्हावा असा निर्णय घेऊन अशी कामं किंवा असे नियोजन, अशा पुढं योजना ज्या काही वैयक्तिक स्वरूपाच्या वगैरे असतील त्या सातत्याने, आणि हे सगळं करत असताना लोकांना ते मिळवून देण्यासाठी कोणीतरी एखाद्या माणसाने वेळ देऊन सतत ती गोष्ट पुढे पुढे न्यावी लागते. नुसतंच एखादी संकल्पना मांडली आणि तिचं काम लगेच झालं असं नाहीये. तर संकल्पना मांडल्यानंतर त्याने एखाद्या विभागाने एखाद्या कामाची मागणी, सार्वजनिक कामाची मागणी शिंदे साहेब केल्यानंतर अनेक गोष्टी आहेत. आमदार साहेब नेहमीच आम्हाला या गोष्टीसाठी पारगावकरांना त्यांनी नेहमीच आजपर्यंत मार्क दिलेले. त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला की 50 वर्षाचा एका रस्त्याचा वाद होता आणि अख्खा म्हणजे अर्ध गाव त्या रस्त्यानं जाय कर 50 वर्ष. ती कधी डबल गाडी आली तर तिथे जायचं, मागं पुढे गाडी करून जायचं, अडचणी, रस्त्याला खड्डे वगैरे असं सगळं असताना 2-3 वेळा त्याच्यावर निधी पडला, शासकीय निधी पडला, परंतु ते काम काही झालं नाही. तर लोकांमध्ये सामंजस्य नाही. शेवटी आता आमदार साहेबांनी 1-2 वर्षापूर्वी त्या रस्त्यावर तब्बल 8.5 कोटी रुपयाचा निधी त्या रस्त्यावर टाकला. पण सारं गाव म्हणायचं की हा रस्ता होणार नाही. अनेक जणांनी प्रयत्न केलेले आहेत, पण मी आणि माझा मित्र परिवार जो गावातला आहे त्यांनी असा चंग बांधला का किती काही हो, हा रस्ता करायचाच. साहेब काही लोकांनी ऍक्च्युली शिव्या दिल्या आम्हाला, पण आम्ही शिव्या देणाऱ्या माणसाच्याच घरी दुसऱ्या दिवशी जाऊन चहा पिलो आणि त्याला, बाबा तू काल दिल्या असतील शिव्या, असू दे, आम्हाला काही त्या लागले नाहीत किंवा ते काही दगडी नाहीत शिव्या दिल्या म्हणजे गावा पुढे जखम होईल असं काही नाहीये. तर तू एक काम कर, तू शिव्या आज्ञेनातून दिलेल्या आहेत आणि काय सांगतो ते आई. आणि मग शांताराम असतील किंवा अजून 1-2 माणसं माझ्या साथीला होती. साहेब, एक व्यक्ती कोर्टात गेली त्या रस्त्याबद्दल, कोर्टात केस चालू आहे, पण आम्ही आमच्या अक्कल हुशारीनं त्या माणसाला सगळं समजून सांगून तो रस्ता पूर्ण झालेला आहे. ते एवढी कोणाबद्दलही द्वेष नाही, द्वेष करायचा नाही. जे समाज हिताचं काम असं त्याच्यासाठी जे करायला लागल ते करण्याचा आपण प्रयत्न करू. दादा, तुमचाही प्रश्न 100% आपण तुम्ही थोडा एक चक्कर मारलेली मी अगोदर इथेही पटाडे दादांनी मला एक मोठं काम मला सांगितलेलं आहे आणि मी त्यांना हसून सांगितलेलं आहे की 100% मी त्याच्यासाठी प्रयत्न करीन. आणि प्रयत्न केल्यानंतर वाळूतूनही तेल गाळण्याची क्षमता माणसामध्ये असते. असो, जास्त वेळ घेतला मी. आम्हाला येत्या 5 तारखेला मी असेल, कल्पनाताई असतील, बडेताई असतील, यांना घड्याळाच्या समोरील बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी आपण द्यावी अशी मी तिन्ही उमेदवारांच्या वतीनं आपल्याला करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.